नमस्कार मंडळी, भाग्यश्रीच्या सासू सून कट्ट्यामध्ये पुन्हा एकदा आपल्या मनापासून खूप खूप स्वागत आहे। आजचा दिवस अगदी मजेशीर आणि थोडासा गडबडीचा होता। नेहमीप्रमाणे मी आज टू व्हीलरवर बाहेर निघाले। हवाई छान होती, मन फ्रेश। पण जसं जसं पुढे गेले तसं सिग्नल लागला आणि तिथेच खरी परीक्षा सुरू झाली। सिग्नलवर इतकी ट्रॅफिक होती की आज वाटलं आज इथून सुटायला वेळच लागणार। सिग्नल सुटल्यावर पुढे गेले आणि आहोंना डबा दिला। या ठिकाणी थांबले। तिथून पुढे लगेच मी माझ्या मावशीकडे गेले। मावशीकडे गेल्यावर वेळ कसा जातो ते कळतच नाही। खूप गप्पा मारल्या, जुन्या आठवणी काढल्या, थोडं हसणं, थोडं गंमत, मन अगदी हलकं झालं। मावशीकडे बसले असताना रुद्र मात्र पूर्ण मोडमध्ये नव्हताच। त्याचा एकच हट्ट होता की आज मला पतंग घ्यायची, आज मला पतंग घ्यायची। त्यामुळे तो मला मावशीशी धड गप्पाही मारू देईना। पण तरी मावशीने आग्रहाने मला थोडा वेळ बसवूनच घेतलं आणि गप्पा मारत बसली। माझंही मन जरा हलकं झालं तिच्याशी गप्पा मारून, कारण की माझं काही असलं की आधी माझ्या मावशी सोबत बोलते, तिच्याशी कुठली गोष्ट शेअर करते। म्हणजे मला साडी घ्यायची असो किंवा अजूनही कुठली काही भांडी वगैरे काही गोष्ट घ्यायची असली की मी तिच्याशी शेअर करते आणि तिला सोबत घेऊन जाते। तिथून पुढे मग निघालो आणि पतंगीच्या थेट दुकानात आम्ही एक दुकान, दुसरं दुकान, तिसरं दुकान, अगदी 2-3 दुकानं पालथी घातली। पण कुठे रंग आवडत नव्हते, कुठे साईज आवडत नव्हती, कुठे दोरी पसंत नव्हती, तर कुठे काय तर कुठे काय। रुद्र मात्र एक एक दुकान सोडून दुसऱ्या दुकानात घुसतच होता। पण मला काही असं झालेलं होतं, भूक इतकी लागली होती की कधी मी घरी जाईल ते दाखवत होता मला पतंग, ही घेऊ का ती घेऊ का। शेवटी एका दुकान फायनल केलं आणि रुद्रला आवडलेले पतंग मिळालेच। त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून माझा सगळा थकवा निघून गेला। अशा छोट्या छोट्या गोष्टींमधूनच आपला दिवस खास बनतात। आजचा व्लॉग म्हणजे प्रवास, ट्रॅफिक, मावशीच्या गप्पा, रुद्राचं पतंग प्रेम सगळं अनुभवायला मिळालं। जर तुम्हाला हे असे छोटे छोटे मोमेंट्स आवडत असतील तर माझा व्लॉग शेवटपर्यंत बघा आणि लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये। तोपर्यंत काळजी घ्या आणि हसत राहा। आणि तुम्ही पण पतंग खरेदी केली का तुमच्या मुलांसोबत, हेही मला कमेंट करून सांगा। तुम्हाला पतंग उडवायला आवडतं का? तुम्ही संक्रांतीची खरेदी केली का? किंवा अजून अशा बऱ्याचशा गोष्टी की संक्रांतीसाठी, सणासुदीसाठी काय काय खरेदी करायची असते ते तुमची झाली का? नक्कीच कमेंट करून कळवा मित्रांनो। रुद्रनी तर पतंग घेतली आहे, पण तुमच्या मुलांसाठी तुम्ही पतंग खरेदी केली का? किंवा ते कसा हट्ट करतात तुमच्याकडे, हेही मला कळवा।